नागपुर के अंबाझरी थाना क्षेत्र में पुलिस को बड़ी सफलता हाथ लगी है। गुप्त सूचना पर कार्रवाई करते हुए पुलिस ने 3 आरोपियों को पकड़ा। उनके पास से 2 देसी पिस्तौल, 4 जिंदा कारतूस और एक तलवार बरामद की है। जब्त किए गए हथियारों की कुल कीमत करीब 65,000 रुपए बताई जा रही है। जानकारी के अनुसार 19 सितंबर की रात लगभग 9 बजे पुलिस को सूचना मिली कि एक नाबालिग लड़का हथियार लेकर घूम रहा है। पुलिस ने मौके पर दबिश दी और 17 वर्षीय हर्षित उर्फ आयुष सोनू सोतक के कक्षा 9वीं का छात्र को पकड़ा। तलाशी में उसके पास से देशी पिस्तौल और 3 कारतूस मिले। पूछताछ में उसने बताया कि यह हथियार उसके दोस्त पीयूष विनोद बघेल, उम्र 19 वर्ष, निवासी तेलनखेड़ी ने दिया था। पीयूष पानठेला चलाता है। पुलिस ने पीयूष को हिरासत में लिया। उसके पास से एक तलवार बरामद हुई। पूछताछ में उसने खुलासा किया कि हथियार उसे देवेंद्र उर्फ पिंटू सुरेश नागोत्रा, उम्र 31 वर्ष, निवासी पंचशील चौक ने दिए थे। देवेंद्र बीटेक इंजीनियर है और अपने परिवार के साथ रहता है। उसकी तलाशी में एक देशी कट्टा और एक कारतूस बरामद किया गया। देवेंद्र ने पुलिस को बताया कि उसने यह हथियार बैतूल मध्य प्रदेश से लाए थे। इस तरह पुलिस ने तीनों आरोपियों से कुल 2 कट्टे, 4 जिंदा कारतूस और एक तलवार जब्त की है। मामले की जांच जारी है। हथियार किस मकसद से लाए गए थे और इनके पीछे कोई बड़ा गिरोह सक्रिय है या नहीं। जो आरोपी आहे, जो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या वयाबाबत आपण खात्री केली तर त्याचं वय 17 वर्ष आहे. परंतु त्याला वेपन जे आहे त्याचा मित्र पीयूष विनोद बघेल व 19 वर्ष, राहणार तेलंखेडी याने त्याला शस्त्र ते पुरविल्याचे त्याने सांगितलेले आहे. त्यावरून पीयूष विनोद बघेल आणि हा जो विधी संघर्ष बालक आहे यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 484/25 कलम 325 भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींकडे ज्या वेळेस आम्ही ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली, कसून त्यांची चौकशी केली असता त्यांचा जो एक तिसरा मित्र आहे त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ पिंटू सुरेश नागोत्रा व 31 वर्ष, राहणार पंचशील चौक याने त्यांना हे वेपन दिल्याचं सांगितलं. त्यावरून देवेंद्र याच्या घराची घरगडती घेतली असता त्याच्याकडे देखील 1 पिस्टल आणि 1 राऊंड मिळून आलेला आहे. तर हे अशा प्रकारे एकूण 2 पिस्टल आणि 4 राऊंड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत. पीयूष विनोद बघेल जो आहे याच्या घरगडतीमध्ये देखील एक तलवार मिळून आलेली आहे. असं एकंदरीत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील 2 आरोपी सध्या अटक आहेत. एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे सध्या सूचनापत्रावर त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सध्या तपास सुरू आहे. याबद्दल अधिक माहिती आरोपींकडे विचारपूस करून PCR दरम्यान विचारपूस केल्यानंतर अधिक माहिती प्राप्त होऊ शकते. परंतु यातील जो आरोपी हर्षित सोनटक्के आणि पीयूष बघेल जे आरोपी आहेत यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. आपण त्याप्रमाणे खात्री करीत आहोत. तर जो मेन आरोपी आहे देवेंद्र यांनी ही पिस्टल कुठून आणली होती आणि त्याचा काही रेकॉर्ड आहे का, म्हणजे त्याचे काही रेकॉर्ड रॅकेट सोबत जोडलेला आहे का? सध्या रेकॉर्डवर त्याचा काही अभिलेख मिळून आलेला नाहीये, परंतु त्याला ते जे वेपन आहे ते त्याने बैतूल वरून प्राप्त केल्याचं प्राथमिक तपासामध्ये तो सांगतो आहे. अधिक तपास सुरू आहे. याबाबत पुढील काही दिवसातच स्पष्टता येईल. INBCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।